आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात धक्का दिला आणि त्यानंतर त्यांचं लक्ष जे आहे ते नाशिक आणि नगर या दोन जिल्ह्यावरती आहे आणि त्यांनी जो माणूस शोधला आहे तो आहे विवेक कोल्हे. ते आपल्या सोबत आहेत. काल त्यांनी त्यांच्या गाडीतून प्रवास केला आणि आता राजकीय प्रवास तुमचा शरद पवारांसोबत असणार आहे का पुढचा? नाही, राजकीय प्रवास हा काही एकाकी ठरवला जात नाही. तो कुटुंबातील सदस्य, कार्यकर्ते या सगळ्यांना विचारून त्या ठिकाणी अंतिम निर्णयावर येत असतो. परंतु काल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ज्या संस्थेचे माझे आजोबा स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब हे संस्थापक होते, त्याच्या पश्चात त्या ठिकाणी मॅनेजिंग काउन्सिलला मला घेतलं गेलं. त्याची मीटिंग होती आणि त्या मीटिंगनंतर आदरणीय साहेबांबरोबर प्रवास करण्याचा योग आला. अर्थातच देशाचे ज्येष्ठ नेते असल्याकारणास्तव जुन्या आठवणी, सहकारावरची चर्चा, इतर संस्थात्मक चर्चा या निमित्ताने झाली आणि एखाद्या युवा राजकारणातील कार्यकर्त्यासाठी ज्यांना आपण बघत मोठं झालेलो आहे असा सहवास मिळणं निश्चितपणाने काहीतरी शिकून जात असतो. सगळ्याच गोष्टींना राजकीय नजरेतून न बघता त्याच्या पलीकडेही आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं. तुमचे आजोबा स्वर्गीय शंकरराव कोल्हे हे शरद पवारांसोबत होते अगोदरपासून. त्यानंतर मंत्रिपद देखील भूषवलं आणि या नगरच नव्हे तर जे लागून जिल्हे आहेत त्यातील जे मतदारसंघ आहेत ते त्याच्यामध्ये तुमचा मोठा दबदबा आहे. तुमचे अनेक नगरसेवक तिथे असतील, ग्रामपंचायत सदस्य आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे. मग काही विधानसभा मतदारसंघ असे आहेत की तिथे 4 उमेदवार जे आहेत ते अजित पवार गटाचे आहेत. तिथे कुठेतरी लक्ष शरद पवारांचं केंद्रित झालं का तुमच्या सोबत प्रवास करून? नाही, त्यांचं कुठं लक्ष होतं ते मी सांगू शकत नाही. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे निश्चितपणाने सहकारी कारखान्याच्या माध्यमातून कोल्हे साहेबांचे जुने सहकारी शेजारी येवलामध्ये 22 गावं येतात. पलीकडे वैजापूरमधून आम्ही ऊस आणतो. सिन्नरमध्ये देखील आमचे कार्यक्षेत्र सभासद आहे. निफाडमध्ये देखील आहे आणि अर्थातच राहत्यामध्ये गणेश कारखान्याच्या माध्यमातून अनेक लोक गेले वर्षानुवर्ष संपर्कात आहे. आणि या 7-8 आमदारांपैकी 4 आमदार हे राष्ट्रवादीचे आहे हे मात्र खरं आहे. परंतु तशा पद्धतीची कुठलीही चर्चा झाली नाही. परंतु अर्थातच अनेक गोष्टी चर्चेला आले, विशेषतः साखर उद्योगावर आणि संस्थेच्या बाबतीत चर्चा या निमित्ताने झाली. परंतु पवारसाहेब त्या दृष्टिकोनातून बघत असतील तर हे मी सांगता येणार नाही. परंतु ह्या सगळ्या परिसरामध्ये स्वर्गीय कोल्हे साहेबांनी नेतृत्व केलेलं आहे हे मात्र निश्चित. शरद पवार आपण जर बघितलं तर त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी विधानसभा निवडणूक जी होती 2019ची ती लढली गेली. प्रचाराला स्वतः ते चालले होते. अशा त्या विधानसभेच्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये केवळ 822 मतांच्या फरकाने स्नेहलता कोल्हेंचा पराभव झाला. मग महायुतीकडून कोल्हेंचा विचार का होऊ शकत नाही? कारण अजितदादा तर घोषणाच करून गेले की उमेदवारी जी आहे ती आशुतोष काळेंनाच मिळणार. नाही, अजितदादांनी अशा स्वरूपाची घोषणा केलेली नाही. परंतु कोपरगावकरांच्या मनामध्ये जे आहे ते आम्ही निर्णय घेऊ. आता अर्थात कोपरगावकरांच्या मनामध्ये आम्हाला जे दिसतं आहे ते परिवर्तनाचं वारं दिसतं आहे. कोपरगावकर त्या ठिकाणी निश्चितपणाने ज्या पद्धतीने पवारसाहेबांनी सभा घेतली आशुतोष काळेंसाठी, त्यानंतर 700-800 मतांनी त्या ठिकाणी ते निवडून आले. साईबाबा संस्थांवर त्यांना संधी दिली. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेवर विभागीय अध्यक्ष म्हणून संधी दिली आणि एका युवा कार्यकर्त्याला पहिल्या स्टंपमध्ये एवढी संधी दिली किंवा 5 नंबर तळ्यासाठी देखील पवारसाहेबांनी शब्द खर्च करून उद्धव ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्र्याकडून तो प्रश्न सोडून घेतला. एवढं सगळं ताकद देऊन प्रश्न सोडवल्यानंतर देखील त्यांच्याशी गद्दारी करून जेव्हा एखादा आमदार जातो ते स्वाभाविकदृष्ट्या अनेकांना पटलेलं नाही आणि त्यामुळं नाराजीचं सूर त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं महायुती देखील विचार करू शकते की या ठिकाणी उमेदवार बदलून जो विजयी उमेदवार आहे त्याला ही उमेदवारी द्यावी असं देखील होऊ शकतं. त्यावेळेस आरोप देखील झाला. महसूल मंत्री जे आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे मेवणे या मतदारसंघात उभे होते आणि जवळपास 15,000 मतं त्यांना मिळाली. त्यामुळे कुठेतरी हा निसटचा पराभव झाला होता का? आणि त्याकडं कसं बघता तुम्ही? ते समीकरण राजकीय कसं बघता? निश्चितपणाने महसूल मंत्री विखे पाटलांचे मेवणे उभे असल्या कारणास्तव त्या ठिकाणी भाजपला 1 सीट गमवावी लागली आणि त्यानंतरही 5 वर्षात अपेक्षित तशी सुधारणा झाली नाही. वारंवार DPDCचा निधी असेल, 25-15 असेल किंवा अगदी
ग्रामपंचायत स्तरावरचे कामं असतील हे देखील त्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे झाले नाही आणि सत्ताधारी मंत्र्यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना ताकद देणं हे क्रमप्राप्त असतं, परंतु तसं झालं नाही. त्या विरोधात आम्ही आंदोलन देखील केलेलं होतं, पक्षश्रेष्ठींशी देखील सांगितलं होतं. त्यावेळेस तशा पद्धतीने जी समज पक्षश्रेष्ठींनी दिलेली आहे असं आम्हाला कळवण्यात आलं आहे. अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले होते, नुकताच जो कार्यक्रम झाला कोथवडीत, त्यामध्ये ते म्हणले की एवढा मोठा निधी, कोट्यवधीचा निधी आणणं हे काय येड्यागाबाळाचं काम नाही. मग त्याकडे कसं बघतं, कारण त्यांचा दावा असा आहे की 2.5 वर्षाच्या काळातच इतका मोठा निधी जो आहे तो महायुतीने दिला. नाही, त्या ठिकाणी 3,000 कोटीची वल्गना होती आहे. 100 गावं जरी म्हटलं तरी प्रत्येक गावात 30 कोटी निधी येणं अपेक्षित आहे. परंतु एवढा निधी आणणं जरी येड्यागाबाळ्याचं काम नसलं तरी मतदार देखील येडेगाबाळे नसून त्यांनाही त्याचा हिशोब त्या मागण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने ते विचारत आहे की धूळ तिथं झालेली आहे, खड्डे झालेले, अनेक ॲक्सिडेंट्स होत आहे, आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे, त्या ठिकाणी पोलिसांवर अधिकाऱ्यांवर वचक राहिलेले नाही आहे, 2 नंबरचे धंदे राजरोसपणे त्या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये चालू आहे आणि याचं सगळ्यांचं उत्तर त्या ठिकाणी विद्यमान लोकप्रतिनिधींनी येत्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने द्यावं लागेल, हे मात्र खरं. तू तरी हातात घेण्याचा निर्णय कधी जाहीर करणार? नाही, घ्यायची का नाही हे अजून ठरलेलं नाही, त्याचा निर्णय जाहीर करायचा प्रश्नच येत नाही. आत्ता कार्यकर्ते जो निर्णय घेत असतात त्याच्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेत असतो. बिपिनदादा कोल्हे असतील किंवा माजी आमदार कोल्हेताई असतील, कुटुंबातील सदस्य आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून पुढची निर्णय घेण्यात येईल आणि पक्षश्रेष्ठींशी देखील तशा पद्धतीची चर्चा करूनच पुढचे. तुर्तास आम्ही भाजपमध्ये आहोत, भाजपमध्येच आहात. तूर्त आम्ही भाजपमध्ये आहोत, परिवाराच्या सदस्यांची आम्ही चर्चा करू, त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यानंतर आपला निर्णय जो आहे तो जाहीर करू, असंच विवेक कोल्हे यांनी म्हटलं आहे. TV9 मनोज गाडेकर, कोपरगाव, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.